हॅलो ॲस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे क्रीडा. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. दर 4 वर्षांनी ज्या काही आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडत असतात त्या झालेल्या आहेत. भारतानं अतिशय दखल घेण्यायोग्य कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे. आगामी काळात तुमच्या ज्या काही पूर्व मुख्य परीक्षा होणार असतील त्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप 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 जास्त आहे. त्यामुळे आपण या टॉपिकबद्दल डिटेलमध्ये घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ओके, सो स्पर्धा कुठली आहे तर आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. स्पर्धेचं वर्ष तुम्हाला इथं दिसत असेल 2022. तुम्ही म्हणाल की सर 2023मध्ये ही स्पर्धा पार पडली आहे आणि ह्याला 2022 का नाव आहे? कुठल्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या स्पर्धा, फॉर एक्झाम्पल ऑलिम्पिक, ओके, फॉर एक्झाम्पल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, ज्या स्पर्धा ज्या वर्षाच्या नावानं आयोजित केल्या जातात त्याच वर्षाच्या नावानं त्या इथून पुढे ओळखल्या जातात. जरी ही स्पर्धा 2023मध्ये झाली असली तर त्याला आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 असंच त्या ठिकाणी म्हटलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हेडिंगमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ह्याचा एडिशन किती आहे? 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ही स्पर्धा नक्की झाली कुठं, तर हांगझहू नावाचं ठिकाण आहे चीनमध्ये. सो चीनमधल्या झेजियांग प्रांतातल्या हांगझहू या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. स्पर्धेचं उद्घाटन 23 सप्टेंबर 2023 रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलेले आहे. उद्घाटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पर्यावरण अनुकूलन तंत्रज्ञानाची जोड त्या ठिकाणी दिसून आली. हे लोकसत्तामध्ये आलं होतं म्हणून मी तुम्हाला मुद्दामून त्या ठिकाणी दिलेले आहे. प्रत्येक स्पर्धेचा एक शुभंकर त्या ठिकाणी असतो. या स्पर्धेचे शुभंकर कोण कोण होते बघा? कॉंग कॉंग, लियान लियान आणि चेन चेन नावाचे स्मार्ट ट्रिपलेट्स म्हणून ओळखले जाणारे 3 स्पोर्टी रोबोट्स हे त्या ठिकाणी आहेत बघा. चेन चेन, कॉंग कॉंग आणि लियान लियान नावाचे 3 स्पोर्टी रोबोट्स त्या ठिकाणी या स्पर्धेचे शुभंकर त्या ठिकाणी होते. आशियाई खेळाचं आयोजन करणारं हे चीनमधील 3रं शहर आहे. याच्यापूर्वी 1990मध्ये बीजिंग आणि 2010मध्ये ग्वांगझू या ठिकाणी आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. ह्या स्पर्धेचं नियोजित वर्ष होतं 2022, परंतु पुढे ढकलण्याचं कारण आहे कोविड-19. कोविड-19च्या काही केसेस त्या ठिकाणी चायनामध्ये आढळत होत्या म्हणून ही स्पर्धा त्या ठिकाणी एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आलेली होती. या स्पर्धेचं घोषवाक्य होतं हार्ट टू हार्ट ॲट फ्युचर. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होत होता तेव्हा भारतीय संघाचे ध्वजधारक म्हणून त्या ठिकाणी 2 व्यक्ती होते. हरमनप्रीत सिंग हॉकीचा खेळाडू आहे आणि दुसरे आहेत लवलीना बोर्गेहेन, ज्या एक बॉक्सिंगपटू त्या ठिकाणी आहे. आणि या स्पर्धेचा जेव्हा समारोप सोहळा पार पडत होता तेव्हा PR श्रीजेश, जो पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक आहे, तो त्या ठिकाणी समारोप प्रसंगी भारतीय संघाचा ध्वजधारक त्या ठिकाणी होता. टोटल 45 देश सहभागी झाले. 11,909 खेळाडू त्या ठिकाणी होते. 40 क्रीडा प्रकारामध्ये ही स्पर्धा पार पडली. यावर्षी मॅरेथॉन स्विमिंग, ब्रेक डान्सिंग, बुद्धिबळ आणि ई स्पोर्ट्स हे नवीन स्पोर्ट्स यावर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये ॲड झाले. सहभागी भारतीय खेळाडू, थोडा आकडा मी 2 आकडे त्या ठिकाणी दिलेले आहेत. काही वर्तमानपत्रांमध्ये किंवा काही रेफरन्सेसमध्ये 655 आहे तर काही वर्तमानपत्रांमध्ये 661 आहे. सो एक्झॅक्टली सांगणं थोडं कठीण आहे की भारतातील संघातील खेळाडू नक्की किती होते, 655 होते की 661 होते, परंतु दोन्हीपैकी कुठलाही आकडा आला तर बरोबर आहे. आजपर्यंतचं सर्वात मोठं भारताचं पथक त्या ठिकाणी होतं. पुरुष 335 होते आणि महिला त्या ठिकाणी 326 अंदाजे ॲव्हरेज आउट मी करून सांगितलेलं आहे. नंतर चीननं भारताच्या उशू संघातील अरुणाचल प्रदेशमधील जे काही 3 महिला खेळाडू आहेत त्यांना प्रवेश पत्रिका जी आहे ती नाकारली होती. कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग आहे, त्यामुळं अरुणाचल प्रदेशाच्या 3 खेळाडूंना आम्ही विशेष काही प्रवेश पत्रिका देऊ शकणार नाही. सो हे माहिती असू द्यात, चीननं भारताच्या कोणत्या संघातील खेळाडूंना प्रवेश पत्रिका नाकारली होती किंवा कोणत्या राज्यातील. सो अरुणाचल प्रदेशमधल्या वुशू संघातील 3 महिला खेळाडूंना त्या ठिकाणी प्रवेश पत्रिका जी आहे नाकारलेली होती. आता सर्वात मोठी जी बाब आहे या आशियाई क्रीडा स्पर्धांबद्दल ती म्हणजे पदक तालिका.
जो काही मेडल टेबल आहे त्या मेडल टेबलवरती आयोगाने खूप सारे प्रश्न कंटिन्युअसली आयोगाने विचारलेले आहेत. मग राष्ट्रकुल स्पर्धा होऊ दे, ऑलिम्पिक होऊ दे किंवा आत्ताची आशियाई क्रीडा स्पर्धा होऊ दे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा फार मोठा टेबल आणि फार मोठी आकडेवारी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते, पण नॉट नेसेसरी या प्रत्येक आकड्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. एक्झॅक्टली कुठल्या आकड्यांवरती आयोग प्रश्न विचारू शकतं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ह्या मेडल टॅलीमध्ये 1 नंबरचा देश कुठला आहे. सो हा 1 नंबरचा देश तुम्हाला विसरायचा नाहीये. मेडल टॅलीमध्ये चीन 1 नंबरला आहे. आता बघा, ही जी काही रँकिंग असते ती त्या देशानं मिळवलेल्या सुवर्ण पदकानुसार. आता बघा, चीनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे, 201 सुवर्ण पदकं जिंकली आणि एकूण 383 पदकं जिंकली. हे 2 आकडे अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेला विचारताना तुम्हाला या टॉपिकवरती प्रश्न विचारू शकतात. सो चीननं 201 सुवर्ण पदक जिंकत आणि 383 एकूण पदकं जिंकत या स्पर्धेमध्ये पदक तालिकेत पहिला क्रमांक मिळवला आहे. दुसरा तिसरा देश फक्त क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. एखाद्या वेळेला क्रोनॉलॉजी वगैरे विचारली जाऊ शकते. ओके, अदरवाईज ही जी आकडेवारी आहे ती परीक्षेच्या दृष्टीनं एवढी महत्त्वाची नाही आहे. ओके, परीक्षेला जाताना तुम्ही रिव्हिजन केली नाही तरी काय हरकत नाही, कारण जपान कोण आहे, जपानवरती का आयोग प्रश्न विचारेल, किंवा कोरियावरती का आयोग का प्रश्न विचारेल. जर प्रश्न विचारला तर पहिल्या देशावरच विचारेल किंवा त्यांच्या सुवर्ण पदकांवर विचारेल किंवा त्यांच्या मेडल टॅलीवर विचारेल. नंतर या ठिकाणी भारत जो आहे तो भारत 4थ्या स्थानावर आहे. हे मात्र तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं. आयोग इथं म्हणू शकतं की आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारत पदक तालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर होता. भारत त्या ठिकाणी 4थ्या स्थानावर होता आणि इथं मात्र भारताने जिंकलेले गोल्ड, सिल्वर, ब्रांझ आणि टोटल मेडल्स मात्र तुम्हाला पाठच करावे लागतील. 28 गोल्ड, 38 सिल्वर, 41 ब्रांझ असे टोटल 107 पदकं जिंकली. आता तुम्ही म्हणाल की सर ह्यातल्या स्पेसिफिकली आणखीन काय महत्त्वाचं आहे जे आम्ही करायलाच पाहिजे परीक्षेला जाताना, जे विसरायलाच नाही पाहिजे, तर ते आहे 28. भारतानं टोटल 28 सुवर्ण पदकं जिंकली आणि टोटल 107 मेडल्स त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. जसं तुम्ही चीनबद्दल सुवर्ण आणि एकूण पदकं जिंकली लक्षात ठेवली, अगदी तशाच प्रकारे भारतानं टोटल 28 सुवर्ण जिंकले आणि 107 त्या ठिकाणी मेडल्स जिंकलेले आहेत. असा आयोग प्रश्न विचारू शकतं, कारण हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये भारतानं 100हून अधिक पदकं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. कधीच ह्याच्यापूर्वी भारताने एवढे मेडल्स या स्पर्धेमध्ये जिंकलेले नव्हते. 5 नंबरला उझबेकिस्तान आहे. ओके, सो क्रोनॉलॉजी विचारली तर हे क्रमांक तुम्हाला लक्षात पाहिजे. चीनबद्दल इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारले तर सुवर्ण आणि एकूण पदकं माहीत पाहिजे आणि एक्झॅक्टली भारताबद्दल त्यातल्या त्या स्पेसिफिकली 28 आणि 107 आकडा तुम्हाला पाठच पाहिजे. रिव्हिजनच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि भारत मेडल टॅलीमध्ये 4थ्या नंबरला होता. ओके, आता ह्या स्पर्धेतील भारताची कामगिरी बघू. आपण मेडल बघितले, 28 गोल्ड आहेत, 107 टोटल मेडल आहेत. आता भारताची कामगिरी बघूयात. ओके, पहिलं सुवर्ण जे या स्पर्धेत आपण जिंकलं ते भारताच्या पुरुषांच्या नेमबाजी संघानं 10 मीटर एअर रायफलमध्ये रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांश सिंह पनवर ह्या 3 पुरुष नेमबाजी संघानं त्या ठिकाणी भारताला या स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण जिंकून दिलं. आणि हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की या स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण कोणी जिंकलं, पुरुष नेमबाजी संघ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताला पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये किमान 100 पदकं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत. भारतानं कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये, फॉर एक्झाम्पल आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 100 पदकं जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. याच्या अगोदर 2010ची जी काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये भारतानं किमान 100 पदकं त्या ठिकाणी जिंकली होती. स्पर्धेतील 100वं पदक जे आहे ते भारतीय महिला कबड्डी संघानं जिंकलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 100 पदकं जिंकणारा भारत हा जगातला 4था देश आहे. याच्यापूर्वी चीन, जपान आणि दक्षिण कोरियानं, किंवा आपण त्याला कोरिया रिपब्लिक असं देखील म्हणतो, त्या देशांनी किमान 100 पदकं जिंकली होती एकाच स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवा, एकाच आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 पदकं जिंकणारा भारत जगातला 4था देश आहे आफ्टर चीन, जपान आणि दक्षिण कोरिया. ओके, नंतर आशियाई स्पर्धेतील भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती, कारण मी तुम्हाला सांगितलं की 100 पेक्षा अधिक मेडल्स आपण कधीच जिंकले नव्हते, तर 107 टोटल मेडल्स त्या ठिकाणी जिंकलेले आहेत. सर्वाधिक सुवर्ण पदकं जी आहेत ते आपण नेमबाजी संघामध्ये जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वाधिक सुवर्ण पदकं नेमबाजीमध्ये आणि सर्वाधिक पदकं कुठल्या स्पर्धेमध्ये जिंकली? सर्वाधिक पदकं ॲथलेटिक्समध्ये 29 पदकं त्या ठिकाणी जिंकलेली आहेत ॲथलेटिक्समध्ये. त्याच्यामध्ये सुवर्ण आहेत 6, रजत आहेत 14 आणि कांस्य आहेत 9. त्यामुळे इथं आयोग प्रश्न विचारताना कन्फ्यूज करू शकतं. सर्वाधिक गोल्ड मेडल्स नेमबाजीमध्ये आहेत 7 आणि सर्वाधिक पदकं
ते आहेत ॲथलेटिक्समध्ये 29. आता बघा टोटल 28 सुवर्णपदक विजेते खेळाडू जे आहेत मी या ठिकाणी नोट्समध्ये दिलेले आहेत. ओके, सो एकदा तुमच्या लेवलला वाचायचं आहे, पण त्यातल्या त्यात मी महत्त्वाची काही नावं सांगतो, नॉट नेसेसरी 28च्या 28 सांगेन. ओके, काही संघ आहेत बघा, त्या संघांना गोल्ड मेडल मिळालेले आहेत. पुरुषांचा आणि महिलांचा क्रिकेट संघ जो आहे त्या क्रिकेट संघांना त्या ठिकाणी गोल्ड मेडल मिळालेलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती हरमनप्रीत कौर आणि पुरुषांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होता महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड. सो महिला आणि पुरुष क्रिकेट संघाला त्या ठिकाणी सुवर्णपदक आहे, प्लस महिलांच्या आणि पुरुषांच्या कबड्डी संघाला त्या ठिकाणी सुवर्णपदक आहे. याचा अर्थ 2 खेळातील संघांना आपल्याला सुवर्णपदक आहे, एक कबड्डी आणि त्या ठिकाणी क्रिकेट. नंतर पुरुषाच्या हॉकी संघाला त्या ठिकाणी सुवर्णपदक आहे बघा, पुरुषाच्या हॉकी संघाला. ओके, पुरुषांच्या महिलांच्या हॉकी संघाला त्या ठिकाणी नाहीये. नंतर आहे बघा अश्वारोहण, अश्वारोहणमध्ये सुदीप्ती हजेला, दिव्यकीर्ती सिंग, हृदय छेडा, अनुष अगरवाला यांना हे पुरस्कार सुवर्ण पदक मिळालेलं आहे. अश्वारोहणमध्ये ड्रेसेस या प्रकारामध्ये 41 वर्षानंतर आपण अश्वारोहणमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. नंतर बघा नेमबाजीमध्ये सिफ्त कौर सामरा नेमबाजी, पलक गुलिया नेमबाजी. कंसात मी फक्त त्याच्यातल्या कॅटेगरी पण लिहिलेल्या आहेत, पण हे काय एवढं महत्त्वाचं नाही, फक्त नेमबाजी लक्षात ठेवा, कारण प्रश्न विचारताना तुम्हाला मॅच द पेअरलाच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सिफ्त कौर सामरा नेमबाजी, पलक गुलिया नेमबाजी, मनु भाकेर, ईशा सिंग, हृदम सांगवान महिला नेमबाजी संघ, रुद्रांश पाटील, ऐश्वर्य प्रताप सिंह पुरुष नेमबाजी संघ. ओके, नंतर स्वप्नील कुसळे हे महत्त्वाचं आहे, आपल्या महाराष्ट्राचे त्या ठिकाणी आहेत, ऐश्वर्य तोमर, अखिल शोरन. ओके, नंतर आहेत बघा सरबजोत सिंग, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंग चिमा. ओके, नंतर त्या ठिकाणी आहेत कायनान चेनाई, पृथ्वीराज तोडाईनमन, झोरावर सिंग सिंधू नेमबाजी. जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 7 सुवर्णपदक नेमबाजीमध्ये दिसतील बघा, इथे 1 2 3 4. ओके, त्याच्यानंतर 5 6 आणि 7. सो आपण मगाशी बघितलं होतं की सर्वात जास्त सुवर्णपदकं आपल्याला नेमबाजीमध्ये 7 मिळालेली आहेत. ओके, सो हे नावं लक्षात ठेवा. नंतर तिरंदाजीमध्ये आपल्याला काही सुवर्णपदकं मिळालेली बघा, ज्योती बेनम तिरंदाजी, ओजस देवताळे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत नागपूरमधून. ओके, तिरंदाजीमध्ये. नंतर ज्योती बेनम आणि ओजस देवताळे यांना मिश्र दुहेरी कंपाऊंड कॅटेगरीमध्ये तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक आहे. याचा अर्थ परत ओजस देवताळे तुम्हाला त्या ठिकाणी इथं दिसत आहेत. नंतर बघा ज्योती बेनम, आदिती स्वामी ज्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आहेत, परिणित कौर यांना तिरंदाजीमध्ये. इथं तुम्हाला ज्योती बेनम दिसतंय, इथं पण तुम्हाला ज्योती बेनम दिसतंय, इथं पण ज्योती बेनम त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळं ज्योती बेनमला 3 गोल्ड मेडल्स मिळालेले आहेत, हे पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओजस देवताळे परत एकदा ओजस देवताळे तुम्हाला दिसतील बघा. ओके, इथं पण ओजस देवताळे आहेत. सो ओजस देवताळेंना 3 आहेत आणि ज्योती बेनम यांना पण त्या ठिकाणी 3 मेडल्स मिळालेले आहेत. नंतर महत्त्वाचं नाव आहे ऋतुजा भोसले, महाराष्ट्रातून आहेत आणि त्यांचे साथीदार रोहन बोपन्ना यांना टेनिसमध्ये सुवर्णपदक मिळाले. नंतर ही पण जोडी महत्त्वाची आहे, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी बॅडमिंटनमध्ये. नंतर महाराष्ट्राचे महेश मानगावकर, सौरभ घोषाल, अभय सिंग, हरिंदर पाल सिंग संधू स्क्वॉशचा पुरुषांचा संघ. नंतर दीपिका पलिकन आणि हरिंदर पाल सिंग संधू यांना स्क्वॉशमध्ये मिळालेलं आहे. काही ॲथलेटिक्समध्ये पण सुवर्णपदकं मिळालेले आहे. त्यातलं पहिलं नाव आहे नीरज चोप्रा यांना भालाफेकमध्ये 88.88 मीटर अंतरावर भालाफेक करून नीरज चोप्रा यांनी भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. अनु राणी यांनी भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे, 62.92 मीटर इतका भाला फेकला आहे. ताजिंदर पाल सिंग तूर ॲथलेटिक्स गोळाफेकमध्ये. अविनाश साबळे ही व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, मी पुढे घेणार आहे. ॲथलेटिक्स 3000 मीटर ट्रिपल स्टेसमध्ये त्यांना सुवर्णपदक आहे. पारुल चौधरी ॲथलेटिक्समध्ये 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्णपदक आहे. मोहम्मद अनास, अमोद जेकब, अहमद अजमल, राजेश रमेश यांना ॲथलेटिक्समध्ये 4x400 मीटर रिले पुरुष संघामध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे. आता ही फार मोठी 28 सुवर्णपदकांची यादी आहे. तुम्हाला हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, कंसातलं लक्षात ठेवण्याची काही गरज त्या ठिकाणी नाही आहे. तुम्हाला प्रश्न विचारला तर सिंगल लाईनला प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे किंवा मॅच द पेअरला प्रश्न त्या ठिकाणी विचारतील. आता विशेष कामगिरी करणारे खेळाडू आपण बघितलं, 3 सुवर्णपदक जिंकणारे खेळाडू 2 आहेत, ओजस देवताळे आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी तिरंदाजीमध्ये त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. ओजस देवताळे आपल्या नागपूरमधून बिलॉंग करतात. नंतर पारुल चौधरी आपण बघितलं, 5000 मीटर शर्यतीमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये
5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू त्या ठिकाणी ठरलेली आहे. नीरज चोप्रा यांनी सलग दुसऱ्यांदा या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेले. ह्याच्या अगोदरची जी काही आशिया क्रीडा स्पर्धा झाली होती त्या देखील नीरज चोप्रा यांना सुवर्णपदक होतं. नंतर अनु राणी भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. याच्यापूर्वी कोणत्याच भालाफेकमध्ये महिला खेळाडूंना अशा प्रकारे सुवर्णपदक जिंकलं नव्हतं. नंतर महत्त्वाचा खेळाडू आहे अविनाश साबळे, आपल्या राज्यातील बीड जिल्ह्यामधून त्या ठिकाणी बिलॉंग करत आहेत. 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला पुरुष ॲथलीट ठरलेला आहे. 8 मिनिटे 19 सेकंदांमध्ये त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. स्पर्धेत नोंदवलेली ही विक्रमी वेळ आहे. याच्या अगोदर एवढ्या कमी वेळामध्ये ही स्पर्धा कोणीच क्रॉस केली नव्हती. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समधलं पहिलं पदक कोणी मिळवून दिलं होतं तर अविनाश साबळे यांनी मिळवून दिलं होतं. या स्पर्धेमध्ये अविनाश साबळे यांनी 2 पदकं त्या ठिकाणी जिंकली होती. एक गोल्ड मेडल आहे आणि एक सिल्वर मेडल आहे. गोल्ड मेडल तर आपण बघितलं 3000 मीटर ट्रिपल चेसमध्ये, आणि त्यांना सिल्वर मेडल देखील मिळालेलं आहे 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये. सो अविनाश साबळे यांना 2 पदकं आहेत, एक गोल्ड मेडल 3000 मीटर ट्रिपल चेसमध्ये आणि 5000 मीटर धावण्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. अश्वारोहण क्रीडा प्रकारात आपल्याला 41 वर्षानंतर सुवर्णपदक आहे. बॅडमिंटनमध्ये आपलं पहिल्यांदाच आपल्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे. सात्विक साईराज आणि त्यांच्या जोडीदाराने हे सुवर्णपदक जिंकले. स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धामध्ये आपल्याला पहिल्यांदाच सुवर्ण मिळालेलं आहे. सो अशी काही विशेष कामगिरी करणारे खेळाडू आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. त्याच्यामध्ये ही 2 नावं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहेत. ओजस देवताळे आणि ज्योती सूर्यकांत यांनी 3 गोल्ड मेडल त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट अविनाश साबळे हे पण लक्षात ठेवायचे आहेत. 2 मेडल्स त्यांना मिळालेले आहेत. नीरज चोप्रा यांना सलग दुसऱ्यांदा आहे. अनु राणी यांनी भाला स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी सुवर्णपदक मिळवलेलं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आशियाई क्रीडा स्पर्धेबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात. ओके, या स्पर्धेची सुरुवात 1951 मध्ये झाली आणि पहिली स्पर्धा भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती. एशियाड या नावानं देखील ओळखली जाते. एव्हर ऑनवर्ड नावाचं घोषवाक्य या आशियाई क्रीडा स्पर्धेचं त्या ठिकाणी आहे. लोगो काय आहे तर लाल रंगामध्ये 16 किरणांसह असलेला तेजस्वी सूर्य आणि त्याच्या मध्यभागी असलेलं पांढरं वर्तुळ. ओके, सो हा तुम्हाला लोगो मी दाखवतो अगदी कुठं त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही हा बघितला या ठिकाणी आहे बघा लोगो. ओके, 16 किरणांसह असलेला एक लाल रंगाचा सूर्य त्या ठिकाणी आहे आणि मध्यभागी एक पांढरं वर्तुळ तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. सो तशा प्रकारचा तो लोगो त्या ठिकाणी आहे. ओके, येस. सो ही स्पर्धा जी आहे ती दर 4 वर्षांनी त्या ठिकाणी पार पडत असते. जसं ऑलिम्पिक असतात तशा ठिकाणी तर 4 वर्षांनी होते. आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. भारतामध्ये 2 स्पर्धा पार पडल्या. 1951 मध्ये नवी दिल्लीला आणि 1983ला नवी दिल्लीला ही स्पर्धा पार पडली. 2010, 14 आणि 18 मध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा पार पडली ते माहीत असू द्या. 2010ला गॉंगझू या ठिकाणी, 2014ला इंचॉन या ठिकाणी आणि 2018ला जकार्ता या ठिकाणी पार पडलेली होती. ओके, आगामी स्पर्धा पण तुम्हाला माहीत पाहिजे. 2026ची स्पर्धा आयची नागोया या ठिकाणी पार पडणार आहे, जपानमधलं ठिकाण आहे. 2030ची स्पर्धा आहे दोहा कतारला आणि 2034ची स्पर्धा रियाद या ठिकाणी होणार आहे. सो भारतातील स्पर्धा असतील, याच्यापूर्वी झालेल्या स्पर्धा असतील आणि भविष्यातल्या स्पर्धा असतील हे पण आयोग तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतं. यातल्या यात तुम्हाला हे 2018ची स्पर्धा माहिती असू द्या फक्त कुठं झाली होती आणि पुढची स्पर्धा कुठं होणार आहे ते पण त्या ठिकाणी माहिती असू द्या. आयोग इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकता. रादर मी 26, 30 आणि 34 हे पण त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो फार मोठी न्यूज त्या ठिकाणी होते. ओके, ही जी काही 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा झाली त्याच्यामध्ये क्रिकेटचा जो काही सामना झाला त्याच्यामध्ये पुरुषांच्या नेपाळ संघानं अनेक विक्रम त्या ठिकाणी केलेले होते. सो आपण ते पण बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये नेपाळनं अनेक विक्रम केलेले आहेत. 19वी जी काही आशियाई क्रीडा स्पर्धा झाली 2022ची जी आपण आत्ता बघितली त्या स्पर्धेमध्ये नेपाळनं आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघ थोडा दुबळा होता. मंगोलिया हा प्रतिस्पर्धी संघ होता. सो नेपाळचे विक्रम आपण त्या ठिकाणी बघूयात. एवढे विक्रम त्या ठिकाणी केलेले आहेत. काय काय विक्रम आहेत बघू. नेपाळनं टोटल किती धावा केल्या तर नेपाळनं 314 धावा केल्या. कशामध्ये T20 मध्ये, म्हणजे 120 चेंडूमध्ये नेपाळनं 314 धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय T20 मधील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. लक्षात ठेवा, 314 धावा त्या ठिकाणी नेपाळनं केलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 300हून अधिक धावा करणारा नेपाळ हा जगातला पहिला देश आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंगोलिया संघाचा त्यांनी 293 धावांनी पराभव केला, म्हणजेच नेपाळचा 293 धावांनी विजय झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय T20मध्ये धावांच्या तुलनेमध्ये सर्वात मोठा विजय आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या मार्जिननं कुठलाच संघ जिंकलेला त्या ठिकाणी नव्हता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं सर्वात वेगवान अर्धशतक त्या ठिकाणी ठरलेलं आहे. दीपेंद्र सिंह अरी जो नेपाळचा खेळाडू आहे त्यानं 9 चेंडूमध्ये 50 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मधलं सर्वात वेगवान शतक देखील आहे. अर्धशतक म्हणजे 50 रन, शतक म्हणजे 100 धावा. कुशल मल्ला नावाचा नेपाळचा खेळाडू आहे, त्यानं फक्त 34 चेंडूमध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे, शतक केलेलं आहे. सो हे दोन नावं तुम्हाला माहीत पाहिजे. दीपेंद्र सिंह अरी 9 चेंडूमध्ये 50 रन केलेले आहेत आणि कुशल मल्ला यांनी 34 चेंडूमध्ये 100 धावा त्या ठिकाणी केलेल्या आहेत. नेपाळनं टोटल 26 सिक्स त्या ठिकाणी मारलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय T20 मधील एका सामन्यामधील हे सर्वाधिक षटकार त्या ठिकाणी ठरलेले आहेत. सो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आयोग असा उलटा प्रश्न पण विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या संघानं आंतरराष्ट्रीय T20 मधील सर्वोच्च धावसंख्या उभारली, तो आहे नेपाळ, किंवा किती धावा केल्या, 314 धावा केलेल्या आहेत. प्लस मंगोलिया संघाचा 273 धावांनी पराभव केला आहे. सर्वाधिक वेगवान अर्धशतक दीपेंद्र सिंह अरी यांचं आहे. सर्वात वेगवान शतक कुशल मल्ला यांचं त्या ठिकाणी आहे. हे काही विक्रम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत जे अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी, आपण त्याला IOC असं म्हणतो, ह्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीचं 141वे अधिवेशन 2023चं नुकतंच आपल्या भारतामध्ये पार पडलेलं आहे. सो आयोग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं 141वे अधिवेशन खालीपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलं? मुंबईमध्ये पार पडलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जेव्हा नरेंद्र मोदी या अधिवेशनाच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांनी एक महत्त्वाचं प्रतिपादन केलं की 2036च्या ऑलिम्पिकसाठी आणि 2029च्या युवा ऑलिम्पिकसाठी भारताचं आयोजन करण्याची तयारी आहे असं सांगितलं होतं. सो लक्षात ठेवा, 2024चं ऑलिम्पिक जे आहे ते पॅरिस या ठिकाणी होणार आहे. 2028चं ऑलिम्पिक लॉस एंजेलिसमध्ये होणार आहे. 2032चं ऑलिम्पिक ब्रिस्बेन या ठिकाणी होणार आहे. सो पुढचे 3 ऑलिम्पिक ठरलेले आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिपादन केलेलं आहे की 2036चं ऑलिम्पिकच्या आयोजनास तयार आहोत. प्लस 2029चं जे काही युवा ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यासाठी पण आमची तयारी असेल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं हे दुसरं अधिवेशन आहे. याच्यापूर्वी नवी दिल्लीमध्ये 1983ला 86वं अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलेलं त्या ठिकाणी होतं. सो हे पण माहिती असू द्या. प्रामुख्यानं आयोग असाच प्रश्न विचारू शकतो, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं अधिवेशन कुठं पार पडलं, तर ते मुंबईमध्ये पार पडलेलं आहे. आता या अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला ज्याच्यावर आयोग सेपरेट तुम्हाला प्रश्न विचारू शकतं, तो म्हणजे 2028चं जे काही लॉस एंजेलिसचं ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यामध्ये काही खेळांचा समावेश करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि ह्यातला एक खेळ जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. क्रिकेटमध्ये आता क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेला आहे आणि हे क्रिकेट T20 फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी असणार आहे. सो आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सो 2028चं लॉस एंजेलिस ऑलिम्पिक जे आहे त्याच्यामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला आहे. क्रिकेटसोबत बेसबॉल किंवा आपण त्याला सॉफ्टबॉल म्हणतो, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि स्क्वॅश या 5 खेळांचा एकूण समावेश करण्यात आलेला आहे. सो आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं की 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खालीपैकी कोणत्या नवीन खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट T20 फॉर्मॅट, बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रॉस आणि स्क्वॅश. पण जेव्हा हे 5 खेळ ॲड करण्यात आलेले आहेत तेव्हा एका खेळाला वगळण्यात देखील आलेला आहे, तो खेळ आहे बॉक्सिंग. याच्या अगोदर ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश त्या ठिकाणी झालेला होता, ते म्हणजे दुसरं ऑलिम्पिक पॅरिस. 1896मध्ये सगळ्यांना माहिती आहे ऑलिम्पिकची सुरुवात त्या ठिकाणी झालेली होती. दुसरं ऑलिम्पिक झालं पॅरिसमध्ये 1900मध्ये. एकदाच फक्त क्रिकेटचा समावेश त्या ठिकाणी झालेला होता. सो हे एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आतापर्यंत फक्त एकदाच कोणत्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळलं गेलं होतं ते म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकची स्थापना 23 जून 1894मध्ये झालेली आहे, म्हणून 23 जून हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. स्वित्झर्लंडमधल्या लुसान या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. थॉमस बाक जे जर्मनीचे आहेत ते सध्याला या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतात. ओके, सो 2 गोष्टी तुम्हाला कळल्या असतील की 141वे अधिवेशन कुठं झाले, मुंबई
मुंबईमध्ये झाले. 36 आणि 29च्या ऑलिम्पिक्सच्या आयोजनास भारत तयार असल्याची प्रतिपादन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि 28च्या ऑलिम्पिकमध्ये T20 क्रिकेटचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे आणि आतापर्यंत एकदाच फक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आलेला होता. नंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं. सचिन तेंडुलकर देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. 22 फूट उंचीचा हा पुतळा त्या ठिकाणी आहे. जर तुम्ही नुकताच पार पडलेला वर्ल्ड कप बघितला असेल तर वानखेडे स्टेडियमवरती हा 22 फूट उंचीचा सचिन तेंडुलकरचा पुतळा बऱ्याच वेळेला तुमच्या बघण्यामध्ये त्या ठिकाणी आलेला असेल. प्रमोद कांबळे जे महाराष्ट्रातील औरंगाबादमधले रहिवासी आहेत त्यांनी या पुतळ्याची शिल्प निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडी बघणार आहोत. ICC कडून दर महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ त्या ठिकाणी रिलीज केला जातो. सो सप्टेंबर महिन्याचा ICCचा प्लेअर ऑफ द मंथ आहे तो म्हणजे शुभमन गिल. याच शुभमन गिलच्या नावावर एक रेकॉर्ड देखील झालेला आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 2000 धावा त्याने त्या ठिकाणी केलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून अमोल मुजुमदार यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे, जे मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत आणि प्रशिक्षक आहेत. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय महिला क्रिकेट संघाचे नवीन प्रशिक्षक अमोल मुजुमदार. नंतर सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू आशुतोष शर्मा. तुम्हाला माहीत असेल याच्या अगोदर युवराज सिंगनं त्या ठिकाणी 13 चेंडूमध्ये 50 धावा करण्याचा विक्रम केला होता 2007च्या T20 वर्ल्ड कपमध्ये. आय थिंक इंग्लंड संघाच्या विरोधात स्टुअर्ट ब्रॉडला त्यानं 6 छक्के मारत त्या ठिकाणी 50 धावा त्या ठिकाणी केलेल्या होत्या. सो आशुतोष शर्मा हा सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जी आहे त्याच्यामध्ये फक्त 11 चेंडूमध्ये आशुतोष शर्मानं त्या ठिकाणी 50 धावा केलेल्या आहेत. रेल्वे संघाचा तो खेळाडू आहे. लेज नावाची एक कंपनी आहे बघा वेफर्सची, आणि जो मार्ट नावाची कंपनी जी आहे त्याचा सदिच्छा दूत एकाच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे, महेंद्र सिंग धोनी. ओके, नंतर प्युमा नावाचा जो काही शूज कंपनी आहे त्याचा सदिच्छा दूत म्हणून मोहम्मद शामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर जसं IPL असतं तसं प्रो कबड्डी लीग असतं. ओके, ह्या प्रो कबड्डी लीगमधील पण खेळाडूंचा लिलाव त्या ठिकाणी होत असतो आणि नुकताच हा लिलाव पार पडलेला आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे पवन सेहरावत. लक्षात ठेवा, प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू त्याचं नाव आहे पवन सेहरावत. 2.60 कोटी देत तेलुगू टायटन्सनं त्यांना आपल्या संघामध्ये घेतलेला आहे. याच प्रो कबड्डी लीगमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा परदेशी खेळाडू. लक्षात ठेवा, हा शब्द वेगळा आहे. इथं मी म्हटलंय की टोटल महागडा खेळाडू, इथं फक्त परदेशी सर्वात महागडा खेळाडू कोण आहे तर तो आहे शादलवी. ओके, इराण देशाचा हा खेळाडू आहे. 2.35 कोटी मोजत पुणेरी पलटण संघाने त्याला आपल्या संघामध्ये घेतलेलं आहे. सो इथं लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारतील पवन सेहरावत आणि शादलवी. ओके, लॉरियस ब्रँडचा सदिच्छा दूत म्हणून नीरज चोप्राची निवड करण्यात आलेली आहे. 2023च्या वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नीरज चोप्राची निवड करण्यात आलेली आहे, कारण आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये त्या ठिकाणी त्यानं सुवर्णपदक जिंकले, डायमंड लीग स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकले, किंवा वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिप झाली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. सो वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला भारतीय खेळाडू कोण आहे तर नीरज चोप्रा त्या ठिकाणी आहे. 19 वर्षाखालील सॅफ फुटबॉल स्पर्धा, सॅफ म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. ओके, ही स्पर्धा जिंकलेली आहे भारतानं. पाकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि ही स्पर्धा नेपाळमध्ये पार पडलेली आहे. नंतर मॅरेथॉनचा विक्रम मोडणारा खेळाडू आहे केल्विन किप्टम, जो केनियाचा आहे. आणि अशाच प्रकारे महिला मॅरेथॉनचा विक्रम देखील एका महिला धावपटूनं मोडलेला आहे, त्याचं नाव आहे तिगस्त असेफा, जी इथिओपियाची आहे. नंतर दिव्यांगजनांसाठी एक उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्र बनवण्यात आलेलं आहे ग्वाल्हेर या ठिकाणी, त्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी प्रशिक्षण केंद्र. सो दिव्यांगांसाठी देशातील पहिले उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्र, म्हणजे जे काही दिव्यांग खेळाडू आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी एक हायटेक स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर उभा करण्यात आलेलं आहे, त्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी प्रशिक्षण केंद्र, ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं होतं. इराणी क्रिकेट कप जो आहे तो शेष भारताने जिंकलेला आहे सौराष्ट्रचा पराभव करत. महिला आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जी आपल्या झारखंड राज्यामध्ये पार पडली, त्या स्पर्धेचा शुभंकर आहे जुही. जुही कोण आहे तर बेटला नावाचं जे काही नॅशनल पार्क आहे तिथं एक हत्ती आहे किंवा हत्तीन आहे, त्याचं नामकरण जुही असं होतं. सो जुहीवरून त्या ठिकाणी स्पर्धेचा शुभंकर झालेला आहे. 2030चा जो काय फुटबॉल विश्वकप आहे तो एकूण 6 देशांमध्ये खेळवला जाणार आहे. स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे. ओके,
नंतर आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला आशियाई खेळाडू तो आहे लिएंडर पेस. लिएंडर पेस यांना भविष्यामध्ये टेनिस हॉल ऑफ फेम मिळू शकतो आणि अशा प्रकारचा नामांकन मिळालेला तो पहिला आशियाई खेळाडू त्या ठिकाणी आहे. नंतर इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीनं रशिया देशाला त्या ठिकाणी निलंबित करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. नंतर मॅग्नस कार्लसन जो विश्वविजेता बुद्धिबळपटू आहे त्याला भारताच्या एका खेळाडूनं पराभूत करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याचं नाव आहे कार्तिकेयन मुरली. नंतर फिडे वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनची स्पर्धा जिंकणारा खेळाडू आहे आपल्या महाराष्ट्राचा रौनक साधवानी. ओके, नागपूरचे आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा कोणी जिंकले? रौनक साधवानी यांनी. ओके, येस. सो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात. थोडा मोठा टॉपिक त्या ठिकाणी आहे. ओके, जेवढं शॉर्टमध्ये आणि क्रिस्प सांगता येईल तेवढा माझा प्रयत्न त्या ठिकाणी असेल. 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 हाँगझोऊ या ठिकाणी झालेली आहे, जो चीनमधलं शहर आहे. 23 सप्टेंबर रोजी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. हाँगकाँग, लियान आणि चेन हे शुभंकर त्या ठिकाणी होते. चीनमधलं तिसरं शहर आहे जिथं आशियाई खेळांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं, बीजिंग आणि ग्वांगझू नंतर. ही स्पर्धा ॲक्च्युली 22मध्ये होणार होती, पण कोविडच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. उद्घाटन समारंभामध्ये भारतीय संघाचे ध्वजधारक 2 होते, हरमनप्रीत सिंग आणि लवलीना बोर्गेहेन, आणि समारोपामध्ये होता PR श्रीजेश. 45 देश सहभागी झाले. 40 क्रीडा प्रकार होते. मॅरेथॉन, स्विमिंग, ब्रेक डान्सिंग, बुद्धिबळ आणि ई स्पोर्ट्स हे नव्याने खेळ समाविष्ट झालेले होते. भारतातले जे समाविष्ट झालेल्या खेळाडूंची संख्या आहे त्याच्यामध्ये थोडी आकड्यांमध्ये गफलत आहे. 655 किंवा 661 खेळाडू त्या ठिकाणी आहेत. नंतर पदक तालिकेमधला पहिला देश आहे चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत आणि उझबेकिस्तान अशी क्रमवारी आहे. चीननं 201 सुवर्ण पदकं जिंकल्यात, 383 एकूण पदकं जिंकलेत. भारत 4थ्या स्थानावर आहे. भारतानं 28 सुवर्ण जिंकलेत आणि 107 टोटल मेडल जिंकल्यात. पहिलं सुवर्ण पुरुषांच्या नेमबाजी संघानं जिंकलं. भारतानं पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये 100 पदकं जिंकलेली आहे. 100वे पदक भारताच्या महिला कबड्डी संघानं जिंकलेलं आहे. 100 पदकं जिंकणारा या स्पर्धेमध्ये भारत 4था देश आहे आफ्टर चीन, जपान आणि दक्षिण कोरिया. सर्वाधिक सुवर्ण पदकं नेमबाजीमध्ये जिंकली आपण 7. सर्वाधिक मेडल्स ॲथलेटिक्समध्ये त्या ठिकाणी जिंकलेली आहेत. ओके, महिला आणि पुरुष क्रिकेट संघानं सुवर्ण पदक जिंकले. महिला आणि पुरुष कबड्डी संघानं जिंकलेलं आहे. पुरुषांच्या हॉकी संघानं जिंकलेलं आहे. नेमबाजीमधली ही नावं लक्षात ठेवा किंवा अश्वारोहणमधली ही नावं लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो ही सगळी नावं तुमच्या नोट्समध्ये दिलेली आहेत. परत एकदा रिव्हिजन त्या ठिकाणी करा. स्वप्नील कुसळे नेमबाजी हे महाराष्ट्राचं नाव आहे. नंतर ज्योती वेनम यांना 3 वेळा तिरंदाजीसाठी सुवर्णपदक आहे. ओजस देवतळे आपल्या नागपूरचे आहेत, त्यांना पण 3 वेळा सुवर्णपदक त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, ऋतुजा भोसले ह्या महाराष्ट्राच्या आहेत, त्यांना टेनिसमध्ये सुवर्णपदक आहे. महेश मानगावकर यांना स्क्वॉशमधून सुवर्णपदक आहे. नीरज चोप्राला सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक आहे. 88.88 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. त्यांच्यासोबत अनु राणीने देखील भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले. अविनाश साबळे जे बीडचे आहेत त्यांनी ॲथलेटिक्समध्ये 3000 मीटर ट्रिपलच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. 3 पदक जिंकणारे खेळाडू मी तुम्हाला सांगितलेला आहे. ओके, नीरज चोप्राचा विक्रम तुम्हाला सांगितला, अविनाश साबळेचा विक्रम सांगितला. अविनाश साबळेने टोटल 2 मेडल जिंकलेत, एक आहे गोल्ड, दुसरा आहे सिल्वर. 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये गोल्ड जिंकले, तर 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना सिल्वर मेडल त्या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, 1951 पासून ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. नवी दिल्लीमध्ये पहिली स्पर्धा पार पडली. लाल रंगामध्ये 16 किरणांसह असलेला तेजस्वी सूर्य आणि मध्ये एक पांढरं वर्तुळ असा त्याचा लोगो त्या ठिकाणी आहे. दर 4 वर्षांनी आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडून त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. 2018ची स्पर्धा जकार्ता इथं झाली होती. 2026ची स्पर्धा जपानमधल्या आयची नागोया या ठिकाणी ही स्पर्धा पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये नेपाळनं मंगोलिया देशाच्या विरोधात अनेक विक्रम केलेले आहेत. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा जी झाली त्याच्यामध्ये हे विक्रम झालेले आहेत. नेपाळनं टोटल 314 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मधला हा सर्वात मोठी धावसंख्या होती. 273 धावांनी नेपाळनं मंगोलियाचा पराभव केला. एवढ्या मोठ्या धावांनी पराभव करण्याची पहिलीच त्या ठिकाणी वेळ होते. दीपेंद्र सिंग अरी यांनी 50 अर्धशतक जे केले ते 9 चेंडूमध्ये केले, सर्वात वेगवान शतक ठरले. कुशल मल्ला यांनी सर्वात वेगवान शतक केलेलं आहे. 34 चेंडूमध्ये 26 सिक्सेस त्या ठिकाणी मारलेले आहेत. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं 141वे अधिवेशन मुंबईमध्ये पार पडलं. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. 2036 आणि 2029च्या युवा ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत तयार असल्याची सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं भारतात झालेलं हे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं दुसरं अधिवेशन त्या ठिकाणी आहे. 2028च्या ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचा जो खेळ समाविष्ट करण्यात आलेला आहे तो आहे क्रिकेट आणि वगळण्यात आलेला खेळ आहे बॉक्सिंग. ओके, 23 जून 1894 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. लुझान या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे.
वानखेडे स्टेडियम जे आहे मुंबई, तिथं या सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. 22 फूट उंचीचा हा पुतळा आहे. प्रमोद कांबळे यांनी त्याचं शिल्प त्या ठिकाणी बनवलेलं आहे. सप्टेंबर महिन्याचा ICC प्लेअर ऑफ द मंथ म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार त्या ठिकाणी आहेत. सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू आहे आशुतोष वर्मा. त्यांना 11 चेंडूमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्धशतक केलेला आहे. याच्यापूर्वी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. महेंद्रसिंग धोनी, लेज आणि जिओ मार्ट कंपनीचा सदिच्छा दूत त्या ठिकाणी झालेला आहे. पवन सेहरावत हा प्रो कबड्डी लीगमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू आहे आणि सर्वात महागडा परदेशी खेळाडू आहे शादलवी, जो इराणचा त्या ठिकाणी आहे. लॉरेस ब्रँडचा सदिच्छा दूत म्हणून नीरज चोप्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याचीच वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेलं आहे. 19 वर्षाखालील सॅफ फुटबॉल स्पर्धा जी आहे ती भारताने जिंकलेली आहे. उपविजेता आहे पाकिस्तान. दिव्यांगासाठी देशातलं पहिलं उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्र जे आहे त्याचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी प्रशिक्षण केंद्र आणि ग्वाल्हेर या ठिकाणी उभारलं जात आहे आणि उद्घाटन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. इराणी क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे शेष भारतानं. जुही ही स्पर्धेची शुभंकर आहे. कुठल्या स्पर्धेची? तर महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप करंडक जो झाला झारखंडमध्ये. 2030चा फिफाचा फुटबॉल वर्ल्ड कप जो आहे तो स्पेन, पोर्तुगाल, मोरोक्को, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे ह्या 6 देशांमध्ये पार पडणार आहे. लिएंडर पेस हा टेनिस हॉल ऑफ फेम पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला आशियाई खेळाडू आहे. इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीनं रशियाला निलंबित केलेलं आहे. कार्तिकेयन मुरली हा एक भारतीय बुद्धिबळपटू आहे. त्यानं विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव त्या ठिकाणी केलेला आहे. फिडे वर्ल्ड ज्युनियर रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारा भारतीय खेळाडू आहे रौनक साधवानी. तो महाराष्ट्रातील नागपूरला खेळाडू आहे. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.